बाहेर असा मस्त धो पाऊस पडतो आहे, मस्त हिरवंगार दिसते सगळीकडे, छान थंडगार वारा सुटलेला आहे. आणि अशा वातावरणामध्ये जर तुम्हाला छान चटपटीत तिखट मस्त चटकदार जर काय खायचं असेल ना, तर चला मग दाखवते मी तुम्हाला. रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज मस्त असं हेल्दी असं स्नॅक्स केलेलं आहे. करायला अतिशय सोपं आहे, चवीला तर लाजवाब आहे आणि त्याच्यातून तुम्हाला भरपूर प्रोटीन मिळणार आहे, फायबर मिळणार आहे. अशी ही आपली आजची रेसिपी आहे. तर चला रेसिपी सुरू करूयात. आता इथे मी पातेल्यामध्ये मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले. त्याच्यात 1 चमचा मीठ टाकले. पाणी गरम झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये 200 ग्रॅम सोयाबीन घेतलेले ते टाकलेत. सोयाबीन आता पाण्यामध्ये छान उकळवून घ्यायचे आहेत. सोयाबीन छान उकळले की मग हे पाशे मस्त मोठे होतात. सोयाबीन उकळेपर्यंत आपण काय करायचं, एक मसाला करायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर घ्यायचे. मिरची तुम्हाला तिखट हवे तेवढ्या प्रमाणात घ्यायची. थोडंसं पाणी घालून त्याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता हे सोयाबीन छान उकळलेत बघा, मस्त मोठे मोठे झालेले आहेत. आता गॅस बंद करून घेते. त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे आणि एका जाळीच्या प्लेटवरती मी हे सोयाबीन घेतलेत. हाताने असं मस्त पिळून त्याचं पाणी काढणार आहे. पाणी सगळं व्यवस्थित छान पिळून काढायचं, म्हणजे हे सोयाबीन मस्त छान क्रिस्पी होतात. आता ते मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेत. त्याच्यामध्ये 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातले आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि आता मिक्सरमध्ये जो बारीक केलेला मसाला आहे त्यातला थोडा मसाला याच्यात घालायचा आहे आणि थोडासा आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे. आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून नंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही मिक्स करताना. नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे एक सोयाबीन सोडायचे फ्राय करण्यासाठी. हे पहा मस्त असे फ्राय झाले की ते असे एकदम छान वरती फुलून येतात. हे पहा हे सोयाबीन आपले छान फ्राय झालेत. फ्राय झाले की ते असे मस्त तेलावरती येतात आणि एकदम छान कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप मोठा गॅस करायचा नाही आणि खूप छोटाही करायचा नाही. गॅस एकदम बारीक केला तर त्याच्यामध्ये तेल जास्त शोषलं जातं. तर मध्यम गॅसवरती हे छान असे कुरकुरीत फ्राय करून घ्यायचे. खूप मस्त आणि एकदम टेस्टी लागतात. तुमच्या जिभेची चवच बदलेल, एकदम भारी लागतात हे क्रिस्पी सोयाबीन. आता त्याच कढईमधलं मी बाकीचं तेल काढून घेतले आणि थोडंसं तेल ठेवले. त्याच्यामध्ये मिक्सरमधला जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो घातलेला आहे. आणि आता याच्यामध्ये मी 2 चमचे मी सोया सॉस घातलेला आहे. आणि आता हे जे फ्राय करून घेतलेले सोयाबीन आहेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत. हे पहा मस्त हे सगळे सोयाबीन मी ह्याच्यामध्ये घालते आणि आता हे छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा मसाला सोयाबीनला असा छान लागला पाहिजे. सगळा मसाला व्यवस्थित छान सोयाबीनला लागला की एकदम चटकदार चटपटीत असे क्रिस्पी हे सोयाबीन खायला लागतात. आता हे अजून मस्त छान क्रिस्पी करण्यासाठी काय करायचं, वाटीमध्ये मी जो मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आहे तो 1 चमचा घेतलेला आहे आणि 2 चमचे मी याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतले आणि अर्धा ग्लास पाणी घातल्याने अशी छान याची पातळ पेस्ट तयार केलेली आहे. ती आता आपण या कढईमध्ये घालायची आहे आणि गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि फटाफट ते सगळं छान असं हलवून घ्यायचं आहे. गॅस मोठाच करायचा आहे, स्लो गॅसवरती करू नका, नाहीतर सोयाबीनचा क्रिस्पीपणा थोडा कमी होऊ शकतो. गॅस मोठा करूनच हे पटापट असं हलवून घ्यायचं आणि मस्तपैकी छान त्याच्यावरून तीळ घालायचे आहेत. आता हे मस्त छान आपले क्रिस्पी सोयाबीन तयार झालेले आहेत. हे तुमच्या एखाद्या पार्टीच्या स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला किंवा तुम्हाला एखाद दिवशी छान असं चटपटीत खायचं असेल तेव्हा तुम्ही हे करून खाऊ शकता. पावसाळ्याच्या दिवसात तर हे इतकं भारी लागतं. मस्त बाहेर पाऊस पडत असताना असं क्रिस्पी गरमागरम सोयाबीन तुम्हाला खायचं असेल ना, तर रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपीसह.